बाहेर आता मस्त पाऊस चालू आहे, तर कुरकुरीत अशी क्रिस्पी आपण भजी करणार आहोत. पण ते भजी आपण करणार आहोत छोल्यांपासून, जे खूप क्रिस्पी होतात, खाण्यासाठी थोडे वेगळे आणि टेस्टी पण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. सकाळीच ते पाणी काढून घ्यायचं आहे. छोले स्वच्छ धुवून मी कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. शिट्ट्या काढल्यानंतर शिजवलेलं पाणी पण वेगळं काढून घेतलं आहे. आता ह्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडासा लसूण आणि हिरवी मिरची. त्याचबरोबर टाकणार आहे चवीनुसार मीठ. मीठ थोडं एक्स्ट्रा टाकत आहे, कारण आपण याच्यामध्ये चणा डाळचं पीठ आणि तांदळाचं पीठ वापरणार आहोत, म्हणजे आपले माप व्यवस्थित होईल. आता हे व्यवस्थित मी हाताने मिक्स करून घेणार आहे. त्यात टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि चणा डाळचं पीठ. आता थोडं थोडं करून मी चणा डाळचं पीठ ॲड करणार आहे, मिक्स करणार आहे आणि पाणी लगेच टाकणार नाही आहे. पीठ एकदा मिक्स झाले एक 10 ते 15 मिनटं तरी मी ही साईडला ठेवणार आहे, म्हणजे कांदा टोमॅटो टाकला आहे ते पण त्याचं चांगलं पाणी सोडेल आणि बॅटर परफेक्ट असं रेडी होईल. त्यामुळे टाकलेलं आहे मी थोडीशी लाल मिरची पावडर आणि चणा डाळचं पीठ. हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता छोले आहे तर त्याच्यात थोडं तरी पाणी असणार, त्याचबरोबर कांदा आहे, तर आपलं परफेक्ट असं बॅटर रेडी होतं. तर अजून थोडं चणा डाळचं पीठ मी इथे टाकणार आहे. त्याबरोबर जिरे टाकलेलं आहे आणि तांदळाचं पीठ. तांदळाच्या पीठाने छान हे क्रिस्पी होतात. हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता हीच अशाच प्रकारे मी साईडला ठेवणार आहे एक 15 ते 20 मिनटं. एक 15 ते 20 मिनटं मी बॅटर साईडला ठेवलं होतं. तुम्ही बघू शकतात भरपूरसं हे ओलं झालेलं आहे. तरी पण मी अजून थोडंसं पाणी टाकून ह्यामध्ये याचं बॅटर मी घट्टसर असं बॅटर रेडी करायचं आहे. भज्यांसारखं पातळ नको आहे आणि थोडंसं गरम मसाला पण मी ॲड केला होता. आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मग अशाच प्रकारे घट्टसर आपला बॅटर ठेवणार आहोत. आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि ह्यामध्ये टाकणार आहे आपल्या आता ही भजी आणि स्लो टू मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्तपैकी दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी फ्राय करून घ्यायची आहे. आता इथे छान क्रिस्पी अशी आपली छोल्यांची भजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तितकीच टेस्टी होतात आणि क्रिस्पी पण, चवीला पण थोडी वेगळ्या पद्धतीने. तर अशाच प्रकारे सगळी भजी मी आता फ्राय करून घेते. चला आता मंडळी, क्रिस्पी अशी आपली भजी रेडी झाली आहे. वरतून फक्त थोडासा मी चाट मसाला टाकलेला आहे. ते इथे आपली भजी रेडी झाली आहे. मस्त पाऊस चालू आहे. ती चमचमीत भजी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही केला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.